down a tree. You have to cut down trees. So it's again, we are cutting down trees, we are not planting enough trees, and this has led to a lot of environmental issues. These are the aspects wherein you will have better job opportunities. Lot of privatization is being done, and in the privatization, all these are now being dedicated to the qualified people. I'll mention one thing that in this BOT system, they have categorized and said that if the work is of say 10 crore rupees, you need to have these many civil engineers. And in the civil engineers also the categories that B should be this many, diploma should be this many. And all those categories, they need a lot of civil engineers. This is one of the job opportunities for you. Parking spaces, yes, we need to go vertical parking, automation, automatic parking, that we have been doing in cities. Footpaths, yes. If you provide footpaths to the roads, then pedestrians will be safe. In developed countries, the first right to travel on a road is pedestrian. Second is ambulance. Third is police. And fourth is motorists. In our case, it's the reverse. We don't pay attention to pedestrians. Like if you must have seen, if somebody is crossing the road, you honk and you say, "Arey, jaldi chal, mujhe jana hai." This is the way. Foreign countries will stop. Let the pedestrian crossing can go. Actually, this I think I must have spoken for around 45 minutes, 1 hour. It's only one-way talk. I want to have a two-way talk. We can discuss in Marathi, we can discuss in Hindi. नोकरी मिळण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःचं करिअर तयार करण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे सिव्हिल इंजिनिअर्सला, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एक असं नेहमी म्हणतात, आर्किटेक्ट लोक जेव्हा नकाशे तयार करतात तर ते हवेत करतात आणि सिव्हिल इंजिनियर जमिनीवर बांधतात. त्याच्यामुळे कन्सेप्ट ह्या तुमच्या एकदम क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे सी. कन्सेप्ट क्लिअर असलं तर पुढे जाता येईल. माझी कन्सेप्ट क्लिअर आहे, मग माझं पुढचं पाऊल काय असतं, तर माझं पुढचं पाऊल असं असतं की मी इमॅजिन केलं पाहिजे. मला स्ट्रक्चर्स कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी मला इमॅजिनेशनची फार गरज आहे. मी जेव्हा मनातल्या मनात विचार करतो की मला अमुक एक गोष्ट करायची आहे, ती कशी दिसायला पाहिजे, ती कशी असायला पाहिजे, त्या एकदा इमॅजिनेशन झालं तर मग मी पुढे काम करतो. दॅट इमॅजिनेशन इज आय. तिसरी गोष्ट येते, कुठलीही गोष्ट करायची असेल, आपण समजा एक नवीन घरामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या स्वतःसाठी एक मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करता, तर तुम्ही स्वतःचं बजेट चेक करता. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही व्हॅल्युएशन करता. किंवा मला माझ्याकडे एवढे पैसे मी काय करू. व्हॅल्युएशन हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एस्टिमेशन अँड वर्किंग करण्यासाठी त्याची फार गरज लागते. तुमच्याकडे प्रोजेक्ट्सही आहेत, तुम्हाला एस्टिमेट्स तयार करावे लागतात. क्वांटिटी सर्विंग त्याच्यामध्ये एस्टिमेट करावं लागतं. तर त्याच्यासाठी व्हॅल्युएशनचं स्किल हे आलंच पाहिजे. रेट अनालिसिस हा एक मेजर पार्ट आहे आपल्या याच्यामध्ये, क्वांटिटी सर्विंगमध्ये. रेट अनालिसिसमध्ये तुम्ही सगळे इनपुट्स टाकतात आणि मग त्या पर्टिक्युलर आयटमचा रेट किती आहे हे कॅल्क्युलेट करतात. बाहेर फील्डमध्ये त्याच पद्धतीने काम केलं जातं. कुठलीही नवीन गोष्ट आली तर त्याचं रेट अनालिसिस केलं जातं. किंवा ज्यावेळेस टेंडर्स आम्ही काढतो आणि कॉन्ट्रॅक्टर्स टेंडर्स कोट करतात आणि 2 कॉन्ट्रॅक्टर असतील, एकाचा रेट कमी आणि एकाचा जास्त, तर प्रत्येकाचा ऑब्वियस प्रश्न असतो, अरे बाबा तुझा रेट का कमी आहे. तर तो म्हणतो मला एवढ्यात परवडतं. आणि त्याला जर विचारलं दुसऱ्याला तुझा रेट का जास्त आहे, तर तो एक 4 पान रेट अनालिसिस म्हणतो, हे बघा माझं रेट अनालिसिस कुठे चुकले सांगा. तर हे रेट अनालिसिस हे आपल्याला करावं लागतं. त्याच्यासाठी व्हॅल्युएशन महत्वाचं आहे, व्हॅल्युएशन स्किल्स महत्वाचे. ते व्हॅल्युएशन स्टँड्स फॉर व्ही. त्याच्यानंतरचं महत्वाचं आहे, तुम्हाला जाऊन
सगळ्या गोष्टींची चौकशी करावी लागते, खातेर जमा करून घ्यावी लागते. उदाहरणार्थ इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. सॉइल इन्व्हेस्टिगेशन आहे, मटेरियलचं अवेलेबिलिटी त्याचं इन्व्हेस्टिगेशन आहे, तुमचं लेबरचं इन्व्हेस्टिगेशन आहे. हे इन्व्हेस्टिगेशन स्टँड्स फॉर आय. आणि शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं, सिव्हिल इंजिनिअरनी कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याला कुठली तरी विचारधारा पाहिजे. त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला एक सामाजिक बांधिलकी पाहिजे. त्याचे विचार हे लॉजिकल पाहिजे. जे जर ही डायरी आहे आणि ह्या डायरीची आज उपयोग काय, इथे समजा ठेवली म्हणून काय आहे का नाही, तर त्याच्यात लॉजिक काहीतरी असेल तर इथे का ठेवली, असं एक छोटं सुद्धा. असं सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक गोष्टीला लॉजिकल रिझन्स पाहिजे. बाहेर मार्केटमध्ये गेल्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये कुठेही करिअर करा, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, याची गरज काय, म्हणजे सांगा. त्या लॉजिकल थिंकिंग मध्ये एल महत्वाचा आहे. आता तुम्हाला CIVIL असं सिव्हिलचं एक छोटंसं माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगितलं का, हे फार महत्वाचं. याच्या प्रत्येक याच्यात खूप आहे. सिव्हिल मध्ये म्हटलं सी म्हटलं तर सी चे 4 पार्ट्स मला सांगता येईल, आय चे 4 पार्ट्स सांगता येईल, पण किमान एवढं तुमच्याकडे महत्वाचं पाहिजे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये शहरामध्ये जसे तुम्हाला खूप करिअर करायला स्कोप आहे, तसा त्याच्यापेक्षाही जास्त स्कोप हा तुम्हाला टियर 3 सिटीज म्हणजे ज्याला टाउन्स म्हणतो, तालुका प्लेस म्हणतो, आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये खूप जास्त आहे. शहरामध्ये काय झाले का, बराचसा भाग हा विकसित झालेला आहे. नवीन भाग विकसित करायला तसं आता स्कोप कमी आहे, पण अपकमिंग सिटीज जे आहेत तिथे जास्त आहेत. स्मार्ट सिटीज जे नरेंद्र मोदींनी जे सांगितलं स्मार्ट सिटीज आहे, त्याच्यावर आम्ही सध्या काम करतो आहे. त्या स्मार्ट सिटीज मध्ये त्यांची अपेक्षा काय आहे, व्हॉट यू मीन बाय स्मार्ट सिटीज, तर त्यांचं म्हणणं आहे का जे शहर मोठ्या शहराच्या जवळ असेल, जिथली इन्फ्रास्ट्रक्चर हे आजच्या आधुनिक जगातलं सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि जिथे एज्युकेटेड पॉप्युलेशन असेल, त्यांची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीज हे साधारण 20 ते 30 लाखाच्या दरम्यानचं शहर झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं शहर नकोच आहे त्यांना, त्यांची अपेक्षाच तेवढी आहे. साधारणपणे एक 5 वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा शहराचा विकास या गोष्टीवर जेव्हा विचार करायचा तेव्हा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर फार भर होता. पण गेल्या 5 वर्षामध्ये सगळे मापदंड बदलले आणि आता आम्ही जो विचार करतो तो वायफाय सिटीजचा विचार करतो. फार जास्त नाही, 5 वर्ष थांबा, बाय 2020 आपल्या भारतामध्ये तुम्हाला किमान 50 शहरं वायफाय सापडतील. आम्ही नाशिकसाठी ऑलरेडी तो प्रयत्न करतोय. मग एकदा वायफाय झालं का सगळ्या याचं सिक्वेन्स तुमचा बदलून जाईल, इलेक्ट्रॉनिक सिटी होऊन जाईल. आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण शहराच्या नियोजनाचं चालू आहे, कामगिरीचं चालू आहे. तुम्हाला आता कोणाला काहीही शंका असेल तुम्ही विचारा. सर एक 15 मिनिटं आम्हाला प्रश्न उत्तराला दिले तर बरं होईल. प्रत्येकाने शंका विचारा, काय असेल ते मी सांगतो, पण शंका विचारलं पाहिजे. प्रत्येकाने किमान एक शंका विचारावी अशी तरी अपेक्षा आहे. हॅलो, सर बिल्डिंग रेक्टँगलच का असते? बिल्डिंग रेक्टँगल का असते त्याचं बेसिक रिझन आहे. एकतर आपण जे प्री कन्सिव्ड माइंड म्हणतो, म्हणजे जुन्या पद्धतीने जे म्हणतो, तर आपल्याला त्यावेळेस जेव्हा स्ट्रक्चरली आपल्याला कम्प्युटराइज्ड प्लॅन्स नव्हते, आपल्याकडे कम्प्युटराइज्ड डिझाईन्स नव्हते, त्याचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं नव्हतं, त्यावेळेस सोपं हे रेक्टँगल आणि स्क्वेअर मध्ये असायचं. आता कॉम्प्लेक्स फॉर्म्स मध्ये आता बिल्डिंग्स व्हायला लागले. म्हणजे जर आता तुम्ही रिसेंटली बघितलं असेल का, एक दुबईमध्ये एक काम चाललंय बिल्डिंगचं, ती इतकी ट्विस्ट केलेली आहे का आपण जसं स्प्रिंगला पुढे देतो त्याप्रमाणे बिल्डिंग ट्विस्ट झालेली आहे. तर त्या पूर्वीच्या काळी सगळे अवेलेबल नव्हतं आणि
तुमच्या माझ्यासारखी जी लोक होती त्यांना आपल्याला वाटायचं थोडं कमी कष्टात काम झालं मग सगळ्यात सोपं स्क्वेअर फॉर्म मध्ये. खरं स्ट्रक्चरली राऊंड फॉर्म इज मोर ड्युरेबल दॅन स्क्वेअर फॉर्म. राऊंड मध्ये जास्त चांगलं असतं, खूप स्ट्रेंथ डेव्हलप होते. Anybody else? So basically तुम्ही एक आर्किटेक्ट आहात, तर तुम्ही बरेच स्ट्रक्चर डिझाईन केले असेल. त्यातून तुम्हाला कोणतं असं एक्झाम्पल आठवते तुमचं जो आर्किटेक्टचा प्लॅन आहे तो रिजेक्ट झाला असेल, इंजिनिअरिंग तो एक्सेप्ट झालं असं झालं का असं नेहमी काय होतं तर सांगू का, एक ह्युमन टेंडन्सी असते. जेव्हा प्रोफेशनल वर्क करतो तर माझं एक असतं आता हे सगळं बिल्डर आहे, क्लायंट आहे, कॉम्पिटिशन खूप प्रचंड आहे मार्केटमध्ये. तर मी असा विचार करतो का जर त्यांना FSI 1.1 देत असेल तर मी 1.12 कसा देऊ शकेल असा मी प्रयत्न करत असतो. आणि तो FSI साठी मी करताना काही चोऱ्या करतो ड्रॉइंग मध्ये. त्या चोऱ्या जेव्हा पकडल्या जातात तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक C इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे करप्शन आहे. आणि दुसरा R इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे रिजेक्शन आहे. मी महात्मा गांधींचा फॉलोअर आहे, मी कधी कोणाला पैसे देतो. त्यामुळे माझे केसेस करप्शनमुळे तर कधी रिजेक्ट होत नाही, टेक्निकल ग्राउंडवर रिजेक्ट होतात. परंतु माझ्या नशिबाने मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस मला एक UB पवार नावाचे जे आता सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत नाशिक महानगरपालिकेत, त्यांनी पहिल्या दिवशी मला बसून सांगितलं, नाशिकला तुम्ही जर महानगरपालिकेची इमारत बघितली असेल तर मी त्याचा प्रोजेक्ट इंचार्ज आहे. तर त्यांनी मला बसून सांगितलं, मला म्हणजे तुला जर चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर तू टेक्निकली साऊंड प्रॅक्टिस कर. पेपरवर्क तुझं कमी जास्त झालं तर चालेल, पण तुझं टेक्निकल ग्राउंड चांगलं पाहिजे. त्यावेळेस अजय मेहता नावाचे आमच्याकडे कमिशनर होते, त्यांच्याशी 1-2 इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यांनी मला इमिजिएट सांगितलं का तू नोकरी सोड आणि आम्ही तुला कॉर्पोरेशनचा आर्किटेक्ट म्हणून अपॉइंट करतो. तर कन्सल्टंट म्हणून मी कॉर्पोरेशनचा 1995 पासून आहे. काय होतं का हा एक फॅक्टर आहे. दुसऱ्या वेळेस काही वेळेस असं होतं का आपण स्वतःला स्ट्रेच करतो, म्हणजे कायदा असा सांगतो का तुम्ही ह्या लिमिटपर्यंत थांबलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर बिल्डिंग साईड माझी, तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला, कारण ग्रामीण भागामध्ये तर 80% बिल्डिंग प्लॅन्स हे इंजिनियर्सच तयार करतात. मला हे वाईट आहे, तिथे आजही कंट्रोल नाही. कागदोपत्री कंट्रोल जरी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा असला तरी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला एका तालुक्याला एक ATP असतो. मग तो काही सगळ्या गावांना खेड्यांना विजिट देऊ शकत नाही, तो बघू शकत नाही. कायद्यामध्ये बायलॉज मध्ये दिलेला आहे का साईड मार्जिन किती असावी. आपण काय करतो, 3 मीटर जर साईड मार्जिन असेल तर आपण म्हणतो थोडंसं धरून घेऊ, 2.7 करू. त्याचं कारणही असं असतं का आपण जेव्हा प्लॅन करत जातो ना तर आपल्याला आपल्या मनामध्ये चित्र असतं. आणि युजल एक असं आहे का पहिल्यांदा प्लॅन तयार केला का मला वाटतं तोच प्लॅन चांगला आहे. त्याच्यामध्ये मालकाने जरी बदल सांगितला तरी मी ऍक्सेप्ट करत नाही, कारण मला स्वतः नाही, मला ज्ञान जास्त तू मला शिकवतोय म्हणून मी ऍक्सेप्टच करतो. आणि मग अशा केसेसमध्ये ते रिजेक्शन इज पार्ट ऑफ पर्सनल. त्याच्याने शिकत जायचं. प्रत्येकाने पुढे काम करताना पर्टिक्युलरली ग्रामीण भागात तालुका प्लेसेसला Tier 4 सिटीजला तुम्ही काम करताना चांगल्यात चांगलं काम करा. टेक्निकली तुम्ही कुठे अडकणार नाही हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आता नियम फार बदलत चालले. आता रिसेंटली 29 नोव्हेंबरला मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये आमची कॉन्फरन्स होती, मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी सांगितलं का ठराविक लिमिट पर्यंतचे बिल्डिंग प्लॅन्स मंजूर करण्याचे स्वायत्त अधिकार ते इथून पुढे आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्चरल इंजिनियर्सला देणार आहेत. म्हणजे आजपर्यंत काय असायचं का मला 4 स्क्वेअर मीटर म्हणजे 40 चौरस फुटाचं बांधकाम करायचं असेल तरी मला डिपार्टमेंटकडे जायचं. आता ते अथॉरिटीच खाली येणार आहे. पण अथॉरिटी जेव्हा येते तेव्हा त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्यांनी असं केलं
जर चूक झाली आणि जर ती चूक सिद्ध झाली तर तुम्हाला 6 महिने शिक्षा होईल. आता याच्यात कसं असतं का प्रोफेशन मध्ये जेव्हा आपण बाहेर पडतो, मी काम करतोय, तुम्ही काम करताय, तुम्ही चांगलं काम करताय, मी चांगलं काम करतोय, ठीक आहे. तुम्ही माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जायला लागलात हे ज्या दिवशी मला जाणीव होते, त्या दिवशी मी तुमचे पाय खेचायचा प्रयत्न करतो. आणि मग अशी जर एखादी चूक झालेली असेल आणि त्याची जर कंप्लेंट केली गेली तर त्याच्यावरचे ऍक्शन त्याची केली. आपण तेवढी काळजी घ्यावी. पहिल्यांदी अशी काळजी घ्यावी का ज्या इमारतीचं काय होईल तो नंतरचा भाग. आपल्याकडे असे हिंदीत म्हण आहे, सर सलामत तो पगडी बचास. त्याच्यामुळे पहिले आपल्याला स्वतःला वाचवा, मग पुढचं बघता येईल आणि आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी चांगलं काम. शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा आहे की नुकतंच आपलं एक सुंदर असं पुस्तक प्रकाशित झालं आणि ते एका महान व्यक्तीच्या हाताने प्रकाशित झालं. आम्ही त्याचे फोटोग्राफ्स वगैरे बघितले आणि त्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचे वगैरे दावे जाणले हेही आम्ही ऐकून आहोत. त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा की काय. वेळ खूप झालेला आहे. मी बघितलं लंचची वेळ झालेली आहे म्हणून मी खरं पुस्तकाला हात लावला नाही. काय झालं, पुस्तक जे मी लिहिलं त्याचं नाव आहे नाशिक विकास आराखडा, चिंता आणि चिंतन. चिंता आणि चिंतन याच्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे. हे टायटल आम्ही ओपन टायटल ठेवलं होतं, ज्याला जे वाटेल त्याने टायटल सुचवा आणि त्याच्यातून आम्ही घेऊ. तर चिंता आणि चिंतन असं का, चिंता का तर माझं शहर कसं होणार याची मला चिंताच पाहिजे. माझं भविष्यातलं माझं फ्युचर काय. आपण म्हणतो की बाबा ह्या शहरात आता काही राहण्यात मजा नाही म्हणून मी दुसरीकडे जातो. सगळं सरकार तुम्हाला देतं का? सरकार देऊ शकतं का? आता नाही देऊ शकत. आपण काय दिलं शहरासाठी हे आपण महत्वाचं बघितलं. एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय करताय हे फार महत्वाचं आहे. आणि मग तिथे चिंता येते का बाबा मला जर वाटतंय का बाबा माझं शहर चांगलं झालं पाहिजे, ती मला चिंता असते की माझं शहर चांगलं झालं पाहिजे, माझ्या इथे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, माझ्या इथले स्ट्रक्चर चांगले झाले पाहिजे, ही मला तशी चिंता असते. मग चिंतन म्हणजे काय तर मी त्याच्यावर विचार केला पाहिजे. मग मला चांगलं करायचं तर मी काय केलं पाहिजे याच्यासाठीची मी चिंतन केलं पाहिजे. माझ्या बाबतीतलं हे जे पुस्तक जे मी लिहिलं त्याच्यामध्ये खरं खूप लोकांच्या भावना आहेत, म्हणजे 100-125 लोकांच्या भावना आहेत. नाशिकमध्ये विकास आराखडा जो 2013ला आला त्यामध्ये खूप अनागोंदी कारभार झाला होता. कायद्याच्या बाहेर जाऊन काम झालं होतं, प्रचंड चुकीचं काम झालं. जे 10-15 वर्षापूर्वी बांधलेले कॉलनीज आहेत, जिथे फ्लॅट सिस्टीम्स आहेत, मल्टी स्टोरी बिल्डिंग्स आहेत, त्याच्यावर रिझर्वेशन्स. आणि जिथे ज्यांनी कोणी पैसे दिले त्याच्या जागेवर रिझर्वेशन नाही. काही शेतकरी असे आहेत का ज्यांच्या क्षेत्र कमी पण त्याच्यामध्ये खूप जास्त रिझर्वेशन्स, मल्टिपल रिझर्वेशन्स. काही ठिकाणी बेसिक फॅक्टर्सच मिसिंग. म्हणजे माझं इन्फ्लुएन्स आहे, माझा वशील आहे म्हणून माझ्या जागेवर रिझर्वेशन्स नाही, मग यांच्या जागेवर टाकायचं. मग हे आले यांनी पैसे दिले यांचे उचलायचे आणि यांच्या जागेवर टाकायचे. असे प्रकार खूप घडत गेले. त्यावेळेस नाशिकमध्ये मोठं जनआंदोलन झालं. त्या जनआंदोलनामधून फार मोठा उद्रेकही झाला.